कायेन मनसा बुद्ध्या कैवलेन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संकयक्त्वामशुद्धय. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांसुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. तात्पर्य: जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांचा संतुष्टीप्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात. श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात. इहा यस्य हरेदास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलास्वप्यवस्थासु जीवन्मुक्तस उच्यते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही, तो स्वतः तसेच त्याच्या देहसुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो, तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थच कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्वभावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते. परंतु इंद्रियतृप्तीकरिता जो लाभगणतीत गुंतलेला आहे, त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही, याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यात्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात म्हणजेच भौतिक शरीर सुखाने राहतो. तात्पर्य: देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो. कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो.
त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो. अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. 9 द्वारे पुरे देही हंसो लेलायते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. शरीराला 9 द्वारे असतात. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजाति प्रभु न कर्मफलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. तात्पर्य: 7व्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृतीरूप जीव अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फळे भोगतो. अनादी कालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्मांचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्ततः भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवांचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या सहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करील. नादत्ते कस्य चित्पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेनं मुह्यन्ति जन्तव. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाही. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तात्पर्य: संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित, पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होय. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाही. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाही, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. जीव हा पराप्रकृतीरूप असल्यामुळे ज्ञानमय असतो. तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्व शक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा जेव्हा जीव करू शकतो, अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे
विशिष्ट परिस्थितीरूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव आनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सान्निध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छामध्ये व्यत्यय आणत नाही. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्यांची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष उ व्हे साधु कर्म कारयती तम यमेभ्यो लोकेभ्य उन्निनिशते. एष उ एवा साधु कर्म कारयती यमधो निनिशते. भगवंत जीवाला पुण्यकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्यांची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. अज्ञो जंतुर निशो यमात्मनः सुखदुःखयो ईश्वर प्रेरितो गच्छेत स्वर्गम वाश्वभ्रमेवच. जीव आपल्या सुखदुःखामध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादी कालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत. वेदांत सूत्रही याला पुष्टी देते. वैषम्यम नैगृण्येन सापेक्षत्वा तथा ही दर्शयती. वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाही आणि कोणावर आसक्तीही भावही ठेवित नाही. केवळ वरकरणी असे दिसते. ज्ञानेन तू तद्ज्ञानम येषां नाशित मात्मनः तेषामादित्यवज्जानं प्रकाशयति तत्परम. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या अज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्यांचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तात्पर्य: श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञान प्लवेन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी आणि न ही ज्ञानेन सदृशम. ज्ञान हे सदैव महत्त्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्मा प्रबध्यते. अनेकानेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो. तेव्हा त्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान
भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करतो. आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याच्या आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावनाभावित आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळ त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टींचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. तदबुद्धयस्त दात्मानस्त निष्ठास्त परायणा गच्छन्त पुनरावृत्तीम ज्ञाननिर्धू कल्मषा. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परम सत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. परतत्व म्हणजेच परम सत्य होय आणि तत्ववेत्ते या परतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हे सर्वोच्च परमतत्व आहे. भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की मत्तः परतरम नात्यम किंचिदस्ति धनंजय. निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहे, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे, निसंशय त्याची सर्व कल्मषे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याची संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनाभावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत म्हणजेच एकाच वेळी भेद आणि अभेद आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिन. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विज्ञानी, विनयम संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. तात्पर्य: श्रीकृष्ण भावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा, गाय, हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहे आणि भगवंत परमात्मा या आपल्या वास्तविक विस्तारात रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनींमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात
आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मकदृष्ट्या समानच आहे. गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी परिणामात्मकदृष्ट्या ते समान असू शकत नाही, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजेच दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो, तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. तात्पर्य: वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजेच आत्मक साक्षात्काराचे लक्षण आहे. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने, विशेषतः जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले आहे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते, परंतु जेव्हा तो आत्मक साक्षाद्वारे साम्यावस्थेप्रत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. भगवंत हे निर्दोष आहे कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे. न प्रयशेप्रियं प्राप्यं नोद्विजे प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिर समुढ्ढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थित. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे. जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. तात्पर्य: आत्मक साक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहे. पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, तर आपण भगवंतांचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही. तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही. मनाच्या या स्थितीला स्थिरबुद्धी म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही, तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही. या ज्ञानामुळे तो परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो. यालाच ब्रह्म साक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात.